काळभोर मधील मुक्कामानंतर माऊलींची पालखी पुन्हा पंढरपूरकडे रवाना झालेली आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊलींच्या जयघोषात हजारो वारकरी लाडक्या पांडुरंगाच्या भेटी करता निघाले आहेत। दरम्यान आजचा मुक्काम यवतमध्ये असणार आहे। माऊलींची पालखी ही ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरामध्ये आज यवत मुक्कामी असणार आहे। पुण्यामधून पुढे सासवड आणि मग त्यानंतर पुढे दरमजल करत पंढरपूरकडे तुकाराम महाराजांची पालखी असो किंवा माऊलींची पालखी असो ही पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते आहे। या दोन्ही पालख्यांसोबत हजारो दिंड्या सोबत आहेत, त्याचबरोबर अनेक वारकरी शेकडो वारकरी या सोबत आहेत आणि माऊलींचा गजर करत तुकोबांचा गजर करत पंढरपूरकडे या पालख्या प्रस्थान ठेवतायत। जसजसा दिवस पुढे जातोय तसतसा वारकऱ्यांचा उत्साह कमी नाही वाढतच जातो आहे। कारण जसजसे आपण पुढे जातो एक एक दिवस पुढे जातो तसतसं विठू आपल्याला लवकर दिसणार आहे याची आस अधिकाधिक निर्माण होते वारकऱ्यांच्या मनात आणि मग पावलं झपाझप पंढरपूरकडे चालायला लागतात। आज पालखीचा मुक्काम यवतमध्ये असणार आहे। ज्ञानोबा माऊलींची पालखी आज यवतमध्ये थांबणार आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आता इथून प्रस्थान करते। आपण इथून थेट व्हिज्युअल दर्शकांसाठी खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी पालखीचं थेट प्रक्षेपण करतोय। कुंजीरवाडी फाट्याला ही पालखी आता जाणार आहे। तिथे थोडासा त्यांचा विसावा होईल आणि त्यानंतर यवतच्या दिशेने ती मार्गस्थ होईल। आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचा जो मुक्काम आहे तो यवतमध्ये आहे आणि यवत नंतर उद्या ती पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। तर आता सध्या आपण थेट प्रक्षेपण पालखीचं बघतोय। न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी इथे थेट प्रक्षेपण आपण बघतोय। तुम्ही पादुकांचं दर्शन इथे घेऊ शकता। वारीला येता नाही आलं म्हणून काय झालं, थेट प्रक्षेपण आपण देतोय। पावलोपावली ही गर्दी तुम्ही पाहू शकता। ज्यांना वारीला यायला जमलं नाही अशी लोक कमीत कमी पादुकांचं तरी दर्शन मिळावं यासाठी झालेली ही अलोट गर्दी आपण पाहतोय भाविक भक्तांची। ज्याला महिनाभर वारी करणं शक्य होत नाही ती लोक एखाद दोन दिवसाची सुट्टी घेऊन देखील चालतात। अनेक अशी लोक आहेत जी पुणे ते सासवड जातात। आता आपण तुकोबांच्या पालखीत आहोत। अनेक अशी लोक आहेत जी तुकोबांच्या पालखीत देखील एक दोन दिवसांसाठी चालत येत आहेत। तर अशा प्रकारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे गेलेली आहे। काय सांगणार मंडळी, बोला रामकृष्ण हरी। तर असा उत्साह दर्शकांमध्ये इथे दिसून येतोय। वेगवेगळ्या वयोगटातील जे वारकरी आहेत ते वारीच्या सोबत चाललेले आहेत, वारीच्या पाठी चाललेले आहेत आणि अनेक जण यांना अतिशय उत्साह आहे अभंग गाण्याचा, रामकृष्ण हरी बोलण्याचा। तर असेच पालखीचे थेट व्हिज्युअल त्याचबरोबर पादुकांचं देखील थेट प्रक्षेपण फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतवर आपण करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, पुणे। ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम सासवडला होता, तिथून पुढे पंढरपूरकडे ती मार्गस्थ झाली आणि तुकोबरायांची पालखी लोणी काळभोरमध्ये होती, ती आता यवतला आज मुक्कामी असेल आणि मग पुढे मार्गस्थ होईल। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथून निघालेल्या माऊलींच्या पालखीचा विठुरायाचा जयघोष करत प्रवास सुरूच आहे। जिल्ह्यातील 3 किलोमीटरवर असलेल्या इमामपूर घाटातून वारीनं प्रवास केला आणि शहरात प्रवेश केला। विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन हजारो वारकरी पालखीत पायी चालत विठ्ठल 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 अशा जयघोषात तल्लीन झालेले आहेत। तुकोबारायांची पालखी ही यवतमध्ये आज मुक्कामी असेल आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी ही आपल्याला दृश्यांमध्ये दिसते। असं म्हणतात एकदा तरी आयुष्यात वारीचा अनुभव घ्यायलाच हवा। वारी खूप काही शिकवून जाते। असाच एक अनुभव यंदाच्या वारीत बघायला मिळतो, अनुभवायला मिळतो। रामकृष्ण हरी माऊली म्हणत आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या मार्फत अनेक किन्नर वारीमध्ये सहभागी झालेले आहेत।
घरच्यांनी नाकारलेलं आयुष्य मात्र तरीही हिमतीनं सगळ्यांशी लढा देणाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलेला अनुभव आम्ही ऐकून घेतला आणि खूप काही शिकवणारा असा त्यांचा अनुभव होता. माऊलींच्या वारीत आधार अन मायेची ऊब मिळाली. जेव्हा माऊली माऊली म्हणत इतर वारकरी मिठी मारतात, प्रेम माया देतात, तेव्हा समाधानाचं येणारं हास्यच सगळं काही सांगून जातं. या वारीचा अनुभव कसा होता याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी. वैष्णवांच्या या सोहळ्यामध्ये समाजातल्या सगळ्याच भागातून लोक सहभाग घेतात आणि आनंदी पद्धतीनं ही वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. माझ्यासोबत अशाच या रणरागिणी सोबत आहेत. माऊली, काय सांगणार, काय वाटतं आज वारीमध्ये? रामकृष्ण हरी. मी बोलते किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर आहे. मी श्री श्री 1008 दीपाताई नंदगिरी. मी पुण्याहून आहे. देहू ते पंढरपूर आम्ही दरवर्षी चालत असतो. ही 4थी वारी आहे. खूप छान असा सोहळा आहे. इथं जात धर्म किंवा कुठलंही वर्ण मानत नाहीत. सगळीजण माऊली म्हणून आम्हाला हाक मारतात. पहिल्यांदा थोडीशी अडचण आली आम्हाला. पहिल्यांदा वारीतून हाकलून दिलं आम्हाला. मग नंतरनं खूप छान असा अनुभव आला की आम्ही रथाच्या पुढे 13 नंबर दिंडी आहे आमची. शंकर गवळी महाराज त्यांच्या दिंडीमधून आम्ही चालतो दरवर्षी. दिंडीच्या अगोदर आम्हाला फोन करतात की माऊली तुम्ही या आमच्या दिंडीत, तुमची दिंडी आहे म्हणून. मग पहिल्यांदा मी एकटी चालत होते, नंतरनं 4 जण झाले. आज कमीत कमी 8 जण आम्ही चालतोय. पुढच्या वर्षी अजून वाढतील ह्याच्यात. मलाही सांगा, आता लोकांचा म्हणजे जो तुमच्या प्रति असलेली वागणूक असते, जसं सुरुवातीला तुम्ही बोलले अनुभव आला, पण आता लोक अगदी आनंदाने स्वागत करतात. आता फक्त आनंद आहे. त्या दिंडीमध्ये आम्ही थांबलो तरी जेवायला थांबलो तर पहिल्यांदा आम्हाला जेवायला वाढतात. माऊली बसा, माऊली माऊली माऊली, आईचा आदर करतात आम्हाला. तसाच आदर सगळ्या दिंडीमध्ये किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये माणूस स्त्री सगळ्यांच्या मनात आमचा आदर बसावा हीच देवाचरणी प्रार्थना करते, माऊलीचरणी प्रार्थना करतो. आम्ही तर तृतीयपंथी आहोत. आम्ही आमच्या परिवाराच्या प्रेमापासून किंवा सुखापासून मुकलेली लोक आहेत. पण वारीत आल्यावर आम्हाला आई मिळाली, बाप मिळाले, भाऊ मिळाली, बहीण मिळाली आणि माऊलींच्या रूपात हे सगळे आई बाप मिळाले. तर अहोरात्र हे प्रेम करतात आमच्यावर. माऊली 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 म्हणून तोंडाचं पाणी सुकून जातं त्यांचं. एवढं अवाढव्य प्रेम करतात आणि काही नाही, बस सगळ्यांनी वारीला यावं आणि माऊलींचं दर्शन घ्यावं. तर अशा पद्धतीने अगदी आनंदीमय हा सोहळा सुरू आहे. असा सोहळा स्वर्गीय नाही, असा सोहळा इथे सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, लोणी काळभोर. राज्यातली तिसरी मानाची पालखी म्हणून ओळखली जाणारी संत एकनाथ महाराजांची पालखी बीड जिल्ह्यामध्ये तिचं आगमन झालंय. बीडमध्ये एकनाथ महाराजांच्या पालखीचा 3 दिवस मुक्काम असणार आहे. चांदीचा रथ घेऊन एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. यावेळी शिरूर तालुक्यात महाराजांच्या दिंडीचे फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी पालखीसाठी पायघड्याही घालण्यात आल्या होत्या. तर विशेष म्हणजे स्थानिक मुस्लिम नागरिकांनीही पालखीतील वारकऱ्यांना फराळासह फळांचं वाटप केलं. या पालखी सोहळ्याचा 18 दिवसाचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये 4 रिंगण होतात. पहिलं मेडसिंगी, दुसरं पारगाव घुमरे, तिसरं नांगवडा आणि चौथं कवेडण, 5वं उभं रिंगण पंढरपूरमध्ये ते होऊन पालखी सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करतो. या पालखी सोहळा अनेक वर्षाची परंपरा आहे. जी नाथमारांची नातू राघोबा यांनी परंपरा चालू केलेली आहे. या पादुका डोक्याहून पहिले प्रवास करत होत्या, नंतर त्याला पालखीचं स्वरूप आलं आणि आज वैभव संपन्न चांदीच्या रथात हा पालखी सोहळा मार्गस्थ आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे लहान बंधू संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचं सासवडमधून पंढरपूरकडे प्रस्थान झालं. सोपान काकांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी गर्दी केली. टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिरसात वारकरी तल्लीन झाले. संत सोपान काकांच्या पालखीसमोर तालासुरात वारकऱ्यांनी ठेका धरला. या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संत मालिकेपैकी संत सोपान महाराज सोपान काका यांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे आणि त्याची जी तयारी आहे ती जयत करण्यात आलेली. पालखीचं प्रस्थान देखील सुरू झालेलं आहे. माझ्यासोबत महाराज आहेत, त्रिगुण महाराज आहेत. महाराज, प्रस्थान कशा पद्धतीने? वारकऱ्यामध्ये उत्साह आहे खूप मोठा. आता उत्साह सगळीकडेच आहे. सर्वत्र उभारीला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची
ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती काळा अशा या संतांची सेवा करणं मिळणं म्हणजे परम भाग्य आहे आपलं. परमात्मा पांडुरंग त्याचे लाडके संतांना आपण पंढरपूरच्या दर्शनाला चाललोय. आपण हा उत्साह बघू शकता. यावेळेस वरुण राजांनी सुद्धा लवकर हजेरी लावल्यामुळे आपल्याला एक पेरणी वगैरे ग्रामीण भागातला जो काही मोठ्या प्रमाणात संप्रदाय आहे तोही लवकर यावेळेस हजर झाला आहे आणि पहिल्या दिवसापासूनच मोठ्या संख्येने आपण आज प्रस्थान केलं. आज माऊली देखील या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि काकांचा सोहळा निघतोय. दोघांच्या नैवेद्य देखील इकडे जात असतो. काय परंपरा, दोघांच्या नैवेद्याच्या संदर्भातली काय परंपरा आहे? नाही, पूर्वीपासून अशी आहे की आळंदीहून सासवड माऊली निघून सासवडला येतात. इथं 2 दिवसाचाच मुक्काम असतो कारण ते पुणे ते सासवड हा टप्पा मोठा आहे त्यांचा. परंतु पूर्वीपासून सोपान काकांची माऊलींची इथं भेट होत नाही. माऊली एकादशीला येतात, द्वादशीला काका प्रस्थान ठेवतात आणि बोंडल्याच्या पुढं जेव्हा पालखी जाते तेव्हा बंधू भेटीचा सोहळा होतो. तर तोच नियम आपण आजही चालू ठेवलेला आहे. तर माऊली आज इथे आज मुक्कामी आहेत आणि उद्या ते प्रस्थान इथनं करतील. मात्र काय परंपरा आहे आपल्या पालखी सोहळ्याची परंपरा कशी आहे आणि किती वारकरी सहभाग होतात, दिंडे किती असतात? हे साधारण हे 121वा पालखी सोहळा आहे. त्यापूर्वी पादुका जायच्या एक छोट्या प्रमाणात, पण पालखीचं सूर तर 121 वर्षापूर्वी आहे. हा आपण जर एक लक्षात घेतलं तर सोपान काकांचा पालखी सोहळा वाढता पालखी सोहळा आहे. दरवर्षी त्याच्यात वाढ होताना दिसते कारण का आता माऊली तुकोबरा यांचे सोहळे फार मोठे झालेले आहेत. अतिशय अद्भुत असं त्यांचं वैभव आहे आणि सोपान काकांच्या दरवर्षी दिंड्या वाढतात. यावर्षी आपल्याला 115 दिंड्या बरोबर आहेत. मागच्या वर्षी 108 109 दिंड्या होत्या. 5-6 दिंड्यांची दरवर्षी एक वाढती होते आणि 1 लाख 1.25 लाख लोकांपर्यंत समाज सोपान काकांबरोबर चालत असतो. आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठे या तुकाराम महाराजांच्या वारीसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत आणि तुम्हाला या वारीतले सगळे अनुभव सांगत आहेत. आत्ताही ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. प्रियंका, काय अधिक सांगाल? आपण मजल दरमजल करत या वारीसोबत पंढरपूरपर्यंत प्रवास करणार आहात. काय वातावरण आहे आत्ता? आपण कुठे आहात आणि काय सोहळा रंगतो आहे? सुवर्ण फक्त एकच म्हणेन, पाऊले चालती पंढरीची वाट. कारण वारकरी ज्या भक्तिभावाने पुढे चालतायत, टाळ्यांच्या गजरामध्ये मृदुंग वाजवत ज्या पद्धतीने हे भाविक भक्त इतक्या उन्हात मध्येच पाऊस पडतोय पण हे पुढे 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 पंढरपूरच्या दिशेने चालतायत. त्याचबरोबर अनेक वारकरी आपल्यासोबत इथे आहेत, त्यांच्याशीही बोलूयात. बाबा, कुठून आले? देहूगाव. काय कसं वाटतंय पालखीत चालत? एकदम आनंद वाटतोय, शांत वाटतंय. कुठल्याही प्रकारच्या पाठीमागचं टेन्शन मनाला येत नाहीये. काय अभंग ऐकवणार आम्हाला? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवनिया, तुळशी हार गळा खास पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, सोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाई असर, ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणे, द्वारकेचे राणे पांडवागर, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण कर. रामकृष्ण रामकृष्ण हरी. तर पुण्याची गणना कोण करी, अतिशय महत्त्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे या अभंगातून. माझ्यासोबत तुम्ही बघू शकता छोटे छोटे वारकरी देखील वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचे आई वडील त्यांना वारकरीच्या वेशामध्ये घेऊन येतात आणि हीच वारकरी संप्रदायाची ही जी खरी परंपरा आहे ती लहानपणापासूनच या छोट्या छोट्या वारकऱ्यांमध्ये रुजू केली जाते. अतिशय आनंदाने ते देखील वारीचा आनंद घेतात. बोला माऊली. माऊली कॅमेरा बघून बोलत नसले तरी ते अतिशय वारीचा आनंद घेत आहेत, तसा पेहराव करून देखील आलेले आहेत. त्याचबरोबर सुवर्ण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती आता कुंजीरवाडीकडून पुढच्या दिशेला रवाना झालेली आहे आणि तिचा आजचा जो मुक्काम आहे तो यवतमध्ये असणार आहे. त्यामुळे जे काही दर्शक, जे काही न्यूज 18चे दर्शक बघतायत त्यांना सांगू इच्छिते की कुंजीरवाडीवरून आता संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे निघालेली आहे. पुढेही एका ठिकाणी तिचा विसावा आहे आणि त्यानंतर आज दिवसभराचा जो मुक्काम आहे तो यवतमध्ये होणार आहे. यवतच्या मंदिरामध्ये पालखीचं पादुकांचं दर्शन करण्यासाठी त्या पादुका तिथे ठेवण्यात येतील. नक्की. त्याचबरोबर महिला वारकऱ्यांची जी गर्दी वारीमध्ये दिसून येते, महिला वारकऱ्यांची सुद्धा गर्दी आहे आणि आमच्या प्रतिनिधी प्रियंका या तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आहेत. आपण या सगळ्याविषयी अधिक बोलत राहणार आहोत.
लोणी काळभोरमध्ये मुक्काम घेतल्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. कुंजीरवाडीमध्ये आत्ता आपण तिचा थाट पाहिला. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि माऊलींच्या जयघोषात वारकरी मार्गक्रमण करतायत. आजचा पहिला विसावा कुंजीरवाडी फाट्यावर असेल आणि त्यानंतर शिंदवणे चौक मार्गे पालखी जाईल जाबजी बुवाजी वाडी इथं. आणि आजचा रात्रीचा मुक्काम, या पालखीचा रात्रीचा मुक्काम असेल यवत गावातल्या भैरवनाथ मंदिर परिसरात. एक